नमस्कार. माझं नाव वसंत भांबरे. मी नोकरी सोडून आता जस्ट शेती केली आहे. माझ्या विहिरीचं पाण्याचा हार्डनेस आणि TDS हा खूप जास्त होता. त्याच्यामुळे शेती करणं खूप अवघड होतं. खूप ठिकाणी सर्च केल्यानंतर मला एक वॉटर कंडिशनरची आयडिया आली आणि वॉटर कंडिशनरची आयडिया आल्यानंतर मी एक वॉटर कंडिशनर बसवलं आणि ते वॉटर कंडिशनर मला ठराविक 2 किंवा 3 महिन्यापर्यंत रिझल्ट त्याने फार चांगला दिला. त्याच्यानंतर हळूहळू त्याचा रिझल्ट डिक्लाईन होत गेला. नंतर मी अजून सर्च रिझल्ट आलेला नाही. हो, साधारण किती दिवस रिझल्ट भेटत? 4 महिने 4 महिने. बस. त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर हळूहळू वॉटर वापस पूर्ववत हार्डनेसवर आलं. म्हणजे ते कंडिशनर काही काम करत स्टेजला आलं. ते त्याच्यानंतर सर्च केल्यानंतर मी आपले कंपनीचे आपले सटाण्याचे जे वितरक आहेत विलासराव सूर्यवंशी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्यांच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री चंदने साहेब हे पण व्हिजिटला आले. त्यांनी सगळा अभ्यास वगैरे करून आता नवीन वॉटर कंडिशनर मी आता बसवतो आहे. तुमच्या भागात बऱ्यापैकी मशीन लागलेलं पण वाटतं. हो, सगळ्या शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की वॉटर कंडिशनर जेवढं लवकरात लवकर शेतकऱ्यांना बसवता येईल तेवढं शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बसावे. कारण पाण्यामधले जेवढे कॅल्शियम, मॅग्नेशियम, TDS जेवढे बी काही आहेत ते वॉटर कंडिशनरने बिलकुल डायल्यूट होऊन जातात. पार्टिकल सेपरेट्स होतं आणि पाणी अतिशय लाईट पाणी होतं. आणि दुसरी गोष्ट, पाणी लाईट आल्यामुळे आणि ते सेपरेट झालेले कॅल्शियम, मॅग्नेशियम जे आहे त्या कांद्याच्या किंवा कोणत्याही पिकाच्या रूट्समध्ये ते फार व्यवस्थित ॲब्झॉर्ब केले जातात. त्यामुळे खताची पण बचत होते, पांढऱ्या मुळीची पण खूप वाढ होते आणि पिकांना पण खूप फायदा होतो आणि जमीन पण खूप मऊ होते. उत्पन्नात पण खूप वाढ होते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.